नमस्कार. माझी पाठशाळा या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. चला मराठी शिकूया एकदम सोप्या भाषेत. आपला प्रतिसाद ही आमची प्रेरणा आहे. अधिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. आज आपण अशा दोन महान व्यक्तींबद्दल बोलणार आहोत ज्यांनी तलवारीने नाही तर त्यांच्या शब्दांनी आणि श्रद्धेने अक्षरशः समाज बदलून टाकला. पण हे सगळं समजून घेण्यासाठी ना आपल्याला आधी त्या काळात जावं लागेल. विचार करा, एक असं जग होतं जे एका मोठ्या आध्यात्मिक बदलाची, एका क्रांतीची वाट बघत होतं. तर ही गोष्ट आहे 13व्या शतकातल्या महाराष्ट्राची, एका क्रांतीची. तो काळ कसा होता माहितीये? सामाजिक बंधनं खूप होती आणि जे काही मोठं धार्मिक ज्ञान होतं ना, ते सगळं संस्कृतमध्ये अडकलेलं होतं. म्हणजे सामान्य माणसाच्या हाताला ते लागणारच नव्हतं. आणि अशा या अवघड परिस्थितीत दोन असामान्य व्यक्तिमत्व पुढे आली. त्यांनी समाजाला एक नवी वाट दाखवली. एकाने ज्ञानाचा मार्ग निवडला तर दुसऱ्याने थेट हृदयाचा. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया संत ज्ञानेश्वरांना. एक तरुण पण प्रचंड बुद्धिमान, ज्यांनी इतक्या लहान वयात एक अवाढव्य काम हाती घेतलं. आणि इथे एक गोष्ट बघण्यासारखी आहे, त्यांचं आयुष्य किती छोटं होतं, फक्त 21 वर्षांचं. पण त्यांचं काम अफाट. समाजाकडून खूप त्रास झाला, पण तरीही त्यांची बुद्धीची झळाळी कुठेच कमी झाली नाही. ज्ञानेश्वरी म्हणजे फक्त एक भाषांतर नव्हतं, अजिबात नाही. तो एक खूप मोठा प्रयत्न होता, आध्यात्मिक ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा. त्यांनी भाषेची ती मोठी भिंतच तोडून टाकली आणि ज्ञानाचा झरा सगळ्यांसाठी खुला केला. म्हणजे बघा, ज्ञानेश्वरीतून त्यांनी जे ज्ञान होतं ते सोप्पं करून सांगितलं. पण अमृतानुभव हा तर त्यांचा स्वतःचा ग्रंथ होता. त्यांचं स्वतःचं योगदान, त्यांच्या स्वतःच्या खोल आध्यात्मिक अनुभवाचा तो आरसा होता. आणि हे जे ते म्हणतात ना, यातूनच त्यांचा उद्देश अगदी स्पष्ट दिसतो. त्यांना हेच तर सिद्ध करायचं होतं की आपली लोकांची भाषा मराठी ही सुद्धा संस्कृत इतकीच ताकदीची आहे. मोठ्यातलं मोठं सत्य सांगण्याची ताकद तिच्यात आहे. ठीक आहे, तर आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या महान संतांकडे, संत नामदेव. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचा मार्ग दाखवला, तर नामदेवांनी एक पूर्णपणे वेगळा पण तितकाच प्रभावी मार्ग दाखवला. नामदेवांचा मार्ग पुस्तकी नव्हता किंवा मोठमोठ्या तत्वज्ञानाचा नव्हता. नाही, त्यांचा मार्ग होता थेट देवाशी बोलण्याचा. एक वैयक्तिक, एक पर्सनल नातं होतं त्यांचं देवाशी. त्यांचे अभंग ते म्हणजे जणू त्यांची स्पिरिच्युअल डायरी होती. त्यात सगळ्या भावना होत्या, कधी शंका असायची तर कधी देवावरचं ओसंडून वाहणारं प्रेम. आणि म्हणूनच त्यांचा संदेश सामान्य माणसाला अगदी आपलासा वाटला. इथे त्यांच्या भाषेचा बाज लगेच लक्षात येतो, नाही का? किती प्रेमळ, किती वैयक्तिक. असं वाटतं जणू डोळ्यासमोर चित्र उभं राहतंय. एक असा देव जो आपल्यातलाच एक आहे, आपल्या अगदी जवळ आहे. तर मग आता आपल्याकडे दोन मोठे प्रवाह आहेत. एकीकडे ज्ञानेश्वरांचा ज्ञानमार्ग आणि दुसरीकडे नामदेवांचा भक्तिमार्ग. मग काय होतं जेव्हा हे ज्ञान आणि भक्ती एकत्र येतात? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोन मार्ग एकमेकांच्या विरोधात नव्हते. उलट ते एकमेकांना पूर्ण करत होते, जणू काही एका गाडीची दोन चाकं. आणि यामुळे सामान्य माणसाला एक पूर्ण पॅकेज मिळालं, एक संपूर्ण आध्यात्मिक दिशा मिळाली. आणि ह्याच ज्ञान आणि भक्तीच्या संगमातून वारकरी संप्रदायाचा भक्कम पाया घातला गेला. एक अशी चळवळ जी सगळ्यांना सोबत घेऊन चालते आणि जी आज इतक्या वर्षानंतरही तितकीच जिवंत आहे. पण त्यांचं काम फक्त त्या 13व्या शतकापुरतं मर्यादित राहिलं नाही, अजिबात नाही. त्यांचा जो वारसा आहे, त्यांची लेगसी, ती किती मोठी आहे यावर आता एक नजर टाकूया. फक्त हा एक आकडा बघा, 9,000. विचार करा, ज्ञानेश्वरीतील ओव्यांची ही संख्याच सांगून जाते की संत ज्ञानेश्वरांनी पुढच्या पिढ्यांसाठी किती मोठं बौद्धिक आणि साहित्यिक भांडार मागे ठेवलं आहे. तर मुद्दा हा आहे की त्यांचा वारसा फक्त पुस्तकांमध्ये नाही, तर तो आजही जिवंत आहे. ज्ञानेश्वरांनी त्याला तात्विक बैठक दिली, एक भक्कम आधार दिला. तर नामदेवांनी त्याला असा आवाज दिला जो महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट पंजाबपर्यंत पोहोचला. अगदी शिखांच्या पवित्र गुरुग्रंथ साहिबमध्ये सुद्धा त्यांचे अभंग आहेत. शेवटी त्यांची ही कथा आपल्याला हेच तर शिकवते, खरी क्रांती तीच असते जी आपलं डोकं आणि आपलं मन म्हणजे ज्ञान आणि भक्ती यांना एकत्र जोडते. आणि हे ज्ञान आणि प्रेम सगळ्यांसाठी सोपं आणि सहज उपलब्ध करून देते.